इगतपुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हिरामन खोसकर प्रचार करतायत। सध्या मुंडेगाव या ठिकाणी आलेले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हिरामन खोसकर आहेत। आता काय सांगाल, कशा पद्धतीने आपला प्रचार सुरू आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय? प्रचार हे इलेक्शन जनतेने हातात घेतलेलं आहे। फक्त 20 तारखेपर्यंत फक्त लोकांच्या त्यांचं दर्शन घेणं, त्यांना भेटी देणं, त्यांना विनंत्या करणं। ज्या दिवशी माझी उमेदवारी मिळाली त्या दिवशी नेते आणि जनता सर्व एकत्र आले आणि त्यांनी इलेक्शन हातात घेतलेलं आहे। फक्त त्याची शेवटच्या 20 दिवसापर्यंत 20 तारखेपर्यंत या ठिकाणी आमच्या भेटीगाठी चालू आहेत। ओके, 7 ते 8 दिवस जे आहेत त्यात आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत। मतदानाच्या प्रक्रियेसाठी 7 ते 8 दिवस बाकी आहेत। आपल्यासमोर अनेक उमेदवार आहेत, आजी माजी आमदार आहेत, काही धाकधूक वाटते? प्रत्येकाला ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्याला अपेक्षा वाटतेच। प्रत्येकजण म्हणतो मी निवडून आलो पाहिजे। आता नॅशनल पार्टी काँग्रेस आहे, अपक्ष आहेत, राजसाहेबांचे उमेदवार आहे, प्रत्येकाला वाटतं। परंतु इलेक्शन ही जनता करते, उमेदवार करत नाही। इलेक्शन जनतेने हातात घेतलेलं आहे। यांना फक्त या ठिकाणी त्यांना म्हणा, आम्हाला म्हणा, आता स्थानिक उमेदवार आता कोणाला गेलो तर त्यांना राम राम श्यामश्याम करणंच आहे, जाणंच आहे। परंतु मागच्या 5 वर्षाला 2019ला ज्या पद्धतीने जनतेने इलेक्शन हातात घेतलं त्याच पद्धतीने आजची परिस्थिती आहे की गेल्या 5 वर्षामध्ये कोरोना काळामध्ये लोकांच्या सुखादुःखामध्ये जनतेचे गेलो। सुख आणि दुःख, दसकिरा विधी असेल, अंत्यविधी असेल, दवाखाने असतील, या ठिकाणी विकास कामं असतील, ते जनतेने डोळ्यासमोर ठेवलेले आहे। रस्त्यावरचा आमदार, कुठेही भेटणारा आमदार, 24 घंटे फोन उचलणारा आमदार, हे जनतेने डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। त्याच्यामुळं माझा विजय हा निश्चित या जनता करणार आहे, याच्यात कुठलीही शंका नाही। आपल्यासमोर जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते देखील असा आत्मविश्वास व्यक्त करतायत की हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे, त्यामुळे विजय आमचाच होईल। काय एकूणच बघता आपण, कसं पाहताय? काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणण्यापेक्षा हा जनतेला उमेदवार कोण हवंय, जनतेला कोण काम करणार आहे, जनता ठरवत असते। या ठिकाणी बदल होत असतो। त्याच्या पाठीमागे 15 वर्ष अगोदर शिवसेनेचे आमदार गागडबाबा निवडून आले, मेंगाल साहेब निवडून आले, हे जनता ठरवत असेल। पक्ष असा काही विषय राहत नाही। ठीक आहे, 25% पक्षाचे मतं राहत आहेत, परंतु 70% मतं जनतेला हे फक्त सुख दुःख आणि विकास आणि रस्त्यावरचा उमेदवार हा असं पाहिजे। महायुतीकडून उमेदवारी करता आहेत, निवडणूक लढवत आहेत, कुठले मुद्दे घेऊन आपण लोकांसमोर जातो? मुद्दे एकच, लाडकी बहीण योजना। आज इथून मागे एखादी महिला ओळायला यायची, कालच्या दौऱ्यामध्ये 50 महिला ओळख, 2000 महिलांनी काल मला ओळख, 2000 महिलांनी। आजही स्वतःच्या भाकरी बांधून कमीत कमी 10-10, 15-15 गाड्या प्रत्येक तालुक्यात महिला स्वतः घेऊन फिरून लावल्या की खोसकरांना मतदान द्या, घड्याळाला मतदान द्या। लाडकी बहीण योजना असेल, पीक विमा 1 रुपयामध्ये या ठिकाणी पीक विमा भरून मिळतो, शासन पैसे भरताय, बिल 20 बी माफ केलेलं आहे। या ठिकाणी वर्षाला 3 गॅस टाक्या फ्री आहे। मुख्यमंत्री दर्शन योजना असेल, विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये असेल, अनेक निर्णय घेतलेले आहेत। या महायुतीची जे काही नेते आहेत, शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, आठवले साहेब असतील, इतके धाडसी निर्णय घेतलेले, त्याच्यामुळं 100% महायुतीची सत्ता येणार आहे, कुठलीही शंका नाही। आपल्यासोबत होते महायुतीचे उमेदवार हिरामन खोसकर आणि विजयाचा विश्वास जो आहे तो देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह पवन येवले, TV9 मराठी, इगतपुरी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।